माझे नाव आद्विका रवींद्र हवालदार. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचे विषय 4 ओळी सांगणार आहे. ते तुम्ही नमस्कारे ऐकून घ्यावे. ही माझी विनंती. सावित्रीबाई या पहिल्या शिक्षका होत्या. त्यांचे धन्यवाद. माझे नाव आरवी अश्विनी रणजित चव्हाण. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती आहे. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत. नमस्कार, माझे नाव रिद्धी राहुल पाटील. मोठा आवाज. हा. नमस्कार, माझे नाव रिद्धी राहुल पाटील. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 4 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले देशातल्या भारताच्या स्त्री शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. धन्यवाद. आज मी क्रांतीज्योती सावित्रीबाई त्याच्या निमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे. आई होती समाजाची, गुरु होती ज्ञानाची. आई होती समाजाची, गुरु होती ज्ञानाची. क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा याची. दगड झेलले, शब्द झेलले तरी ती न थांबली. शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठाम उभी राहिली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरवी आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव इथे झाला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सानवी सागर सकपाळ. इयत्ता 2रीची विद्यार्थी. मीच बोलते. सावित्रीबाई विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. इतके अनर्थ एका अविधीने केले. धन्यवाद. 4थी विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एक कविता सादर करून दाखवणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. अज्ञानाचा काळोख होता जन्मठेवणेपणाची. व्यथा निराळत होती स्त्रियांच्या जीवनाची. उदारतांचा करण्याने रूढीचे तोडणे बंद पाश. एक क्रांती ज्योती पेटली करण्याने याचा विनाश. शेणगोळ्याचे वार झालेले वेदनेतही आनंद मांडला. सारी दुष्णे हसत सोसुनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. शिकली स्त्री अन साक्षर झाली, सुंदर यशाची पहाट पाहिली. सावित्रीबाई तुमच्या कार्याने सदैव आम्हाला ऊर्जा मिळाली. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव कार्तिक एकनाथ गुरव. मी आता 4थी ब ची विद्यार्थी. मी आज तुम्हाला सावित्रीबाई यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. झेलले शेणाचे ते गोळे, झेलल्या कर्मठ विखारी नजरा. ज्योतिबाची सावित्री तिने केला स्त्रियांसाठी शिक्षणाचा झरा. जरा न हरली, जरा न डगमगली, कैकाली संकटे जरी घरा. सदैव राहिली तत्पर ती, शिक्षित करण्यात समाज सारा. अज्ञानाच्या काळोखात खितपत पडलेल्या दीनदलितांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या खऱ्याखुऱ्या विज्ञेच्या दैवत म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये
सातारा येथील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. एक सुशिक्षित, समाजहितवादी, परोपकारी आणि समजूतदार महात्माजींच्या रूपात त्यांना लाभला. समाजाला शिक्षित करण्यासाठी पावले उचलावीत म्हणून ज्योतिबांनी पहिले शिक्षण दिले ते सावित्रीबाईंना. सावित्रीबाई शिकल्या मोठ्या हिरिरीने आणि जिद्दीने. महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि या शाळेच्या शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळाला. सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवले, मुलींना शिकवणे सुरू केले. परंतु हे करत असताना त्यांचा अतोनात छळ झाला. अतिशय हाल झाले. तो काळ होता कर्मठांचा, मनुवाद्यांचा, खुळचट आणि अंध विचारांचा. अगदी स्वातंत्र्याच्या काळात समाजाला भयभीत करून टाकले होते ते या कर्मठांच्या भेदभाव मानणाऱ्या एका विशिष्ट समाजाने. अशा सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवण्याचे फार मोठे धाडस केले. जाता येता अंगावर शेणाचे गोळे फेकले जायचे, चिक्कल टाकला जायचा, पण तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले, स्त्रियांना सुशिक्षित आणि संस्कृत बनवले. बालविवाह, सतीप्रथा, जातीभेद, अंधश्रद्धा नष्ट व्हावीत म्हणून त्यांनी धाडसाची पावले उचलली. सदैव पतीला साथ देणाऱ्या सावित्रीबाई कधीही खचल्या नाहीत की थकल्या नाहीत. पण अचानक 28 नोव्हेंबर 1890 मध्ये ज्योतिबांची प्राणज्योत मालवली आणि सावित्रीबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे 1897 मध्ये पुण्यात त्यांची साथ आली तेव्हा सावित्रीबाईंनी आपल्या डॉक्टर मुलासोबत रुग्णाची मोफत सेवा केली. आयुष्यभर अखंडपणे समाजाची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंवरच प्लॅनचा हल्ला केला. 10 मार्च 1897 रोजी ही माय माऊली आपल्यातून निघून गेली. जाता जाता एवढेच म्हणेन की झेलले सावित्रीने शेणाचे ते गोळे, झेलल्या कर्मठांच्या उर्मट शिव्या. तेव्हा कुठे आजची स्त्री लिहू लागली कागदावरती ओव्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा आदर, श्री शक्तीचा जागा स्त्रियांचा आदर आणि शिक्षणाचा सागर होत्या सावित्रीबाई फुले. सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 4ची विद्यार्थिनी. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. हा दिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. सावित्रीबाई यांचा जन्म महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी 3 जानेवारी 1831 साली झाला. सावित्रीबाई यांना पहिली स्त्री शिक्षिका किंवा क्रांतिज्योती असेही म्हणतात. सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. हे सर्व करत असताना त्यांना गावच्या लोकांनी खूप त्रास दिला तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझे भाषण सुरू होते. धन्यवाद. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तूने घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तूने घातला. अशिक्षित अडाणी तू पाशी शिकली, अशिक्षित अडाणी तू पाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तूने काढली, मुलींसाठी पहिली शाळा तूने काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या थोर दयाला, दुसरी ओवी गायली तुझ्या थोर दयाला. दगड दोडे खाऊनी चालवली तू शाळा, दगड दोडे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला, धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला. तिसरी माझी ग सावित्रीच्या मनाला, तिसरी माझी ओवी ग सावित्रीच्या मनाला. फसलेल्या विधवाचा सांभाळ तू केला, फसलेल्या विधवाचा सांभाळ तू केला. अबोलीला अनाथांचे माय बाप होऊन, अबोलीला अनाथांचे माय बाप होऊन. यशवंत बाळाला दत्तक घेतला, यशवंत बाळाला दत्तक घेतला.
धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनिष्का सचिन गंगाधरे. आज मी तुम्हाला पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा जन्म आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. त्यांचे कार्य स्त्री शिक्षणाच्या उद्धारासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. त्यांनी शेणगोळे दगडधोंडे झेलले, पण त्यांनी आपले पाऊल मागे घेतले नाही. त्या झटत राहिल्या. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना साथ दिली. शेवटी सावित्रीबाईंनी व ज्योतिराव फुले यांनी मुलींची शाळा उभारली. त्यामुळेच आता आपण इथे शिकत आहोत. पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा पदव्या मिळवून कित्येक महिला उच्च पदावर काम करत आहेत. शेवटच्या या 2 ओळी सावित्री तुझ्यासाठी, सावित्री तू होतीस म्हणून मी आज इथे शिकत आहे. सावित्री तू होतीस म्हणून मी आज इथे शिकत आहे. तुझ्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया सतीश पाटील. मी इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी. मी 2 शब्द सांगणार आहे. शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. प्रथम शाळेची घंटा आहोतीनेच वाजवली. प्रथम शाळेची घंटा आहोतीनेच वाजवली. साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. पहिली उघडली मुलींची शाळा. तिने जागृत केला समाज सगळा. दिनांची ती झाली ती माऊली. साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. ऐका ग साऱ्या भारताच्या नारी, सावित्रीबाई होती खंबीर भारी. तिनेच वाढवली महिलांची शान. साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. प्रथम शाळेची घंटा आहोतीनेच वाजवली. साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. जय हिंद, जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वराली रणात पाटील. मी इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार. ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी. जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. होता स्वातंत्र्याच्या पूर्वीचा तो काळ. महिलांना नव्हता शिकवण्याचा अधिकार. त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळून दिले स्थान. वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. एवढे बोल मी माझ्या प्रश्नाला पूर्ण देते. धन्यवाद. शिकली दीनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतलछाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वराली प्रशांत पाटील. मी इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी. आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शोभाता सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नुसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकत असे, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी शिकवण्याचे काम हे चालूच ठेवले. त्यांनी गोरगरीब, अनाथ, विधवांना आधार दिला. सतीबाई व केशवपण अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला. अशा
केला. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी खेळचा श्वास घेतला. अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. तूच खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी. सावित्री तुझ्याचमुळे शिकते आज प्रत्येक नारी. सावित्री तुझ्याचमुळे शिकते आज प्रत्येक नारी. सर्वांना नमस्कार. माझे नाव समृद्धी धनाय चोगले आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भारतात मुलींची पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझे भाषण देते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका आहे. आज 3 जानेवारी आहे. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी मुलींची पुण्यात पहिली शाळा काढली. तसेच त्यांनी गोरगरीब विधवा मुलांना आधार दिला. एवढे बोलून माझ्या भाषण संपवते. ती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले. समाजाची ज्योतिबा सावित्रीने आणली. व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रीने आणली. स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगा दारोदारी आणली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. त्यावेळी त्या निरीक्षर होत्या. पण विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले. त्यावेळी मुलींना शाळेत पाठवत नसे व मुलींना व स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. पण यास न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी शिकले व 1848 रोजी सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातील बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा उघडली. त्यावेळी त्यांना खूप वेळ झाल्या. त्या डगमगल्या नाहीत व दगडफेक व शेणफेक अशी खूप कारणे झाली व त्या मागे हटल्या नाहीत व त्यामुळे आज त्यांचा जन्मदिन बालिका दिन व 3 जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. जाता एवढेच म्हणेन पार करुणी अनंत अडतय. शिकवले असतो स्त्रियांना नतमस्तक होतो मी, नतमस्तक आम्ही होतो. सावित्रीबाई थोडी तुझी कथा. धन्यवाद. अंधाराला हरवून ज्ञानाचा दिवा पेटवला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहासच बदलला. आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझे मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबांशी झाला. महात्मा फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये
पुण्यातील बुधवार पेठेत त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली, शेणही फेकून मारले, तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. शेवटी एवढेच म्हणेन, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. धन्यवाद. विद्या नाही, ज्ञान नाही, ते घेण्याची आवड नाही. विद्या नाही, ज्ञान नाही, ते घेण्याची आवड नाही. असूनी बुद्धी चालत नाही, तयास मानव म्हणावे का? असूनी बुद्धी चालत नाही, तयास मानव म्हणावे का? असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवी असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. समाजातील स्त्रिया आणि दलित वर्ग शिक्षणापासून दूर ठेवले जात असताना त्यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्या काही मुलींना शिकवणे हे मोठे पाप मानले जात होते. सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगड शेण फेकत, पण तरी त्यांनी हार मानली नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या एक उत्तम कवयित्री होत्या. काव्य फुले हा त्यांचा एक प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाच्या जननी होत्या. त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मानाने जगायला शिकवले. आज आपण शिक्षण घेत आहोत, पुढे जात आहोत. यामागे सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. यामुळे त्यांच्या विचारावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता इतकेच म्हणते, शेणगोटे सोसले अंगावर पण हार मानली नाही. शेणगोटे सोसले अंगावर पण हार मानली नाही. तुमच्यामुळेच सावित्री माई आम्ही शाळा पाहिली. तुमच्यामुळेच सावित्री माई आम्ही शाळा पाहिली. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. धन्यवाद. नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलं का मला? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवासे पाटलांची म्या कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिरावांशी माझं लग्न झालं. त्या काळी बायकांनी उंबरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण भलं आपलं काम, स्त्री पुरुष असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना भरा नावाच्या ब्रिटिश मॅडम भेटल्या आणि त्या म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एड्युकेटेड फर्स्ट वुमेन बिकॉज इफ अ वुमेन. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले की माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. सुरू झाला माझा अभ्यास. के बे दोन्ही 4, काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार असं सारं. हळूहळू मी वाचायला शिकले, लिहायला सुद्धा. आता तर म्या काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपाट्यासारखे जगलात तर काम तमाम होईल, पण वाघासारखे जगलात तर नाव होईल. वाघासारखे जगलात तर नाव होईल. मुली शिक्षण घ्यायला लागल्या, पण समाजात मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. अहो, एखाद्या मुलगीनं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? अहो, धर्मासाठी माणूस आहे का माणसासाठी धर्म? शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, चिखल फेकला, मी सहन केलं. शिव्या दिल्या, दगडे मारली, थुंकले, तरीही मी सहन केलं.
स्त्री कोणत्याही जातीची असो वा धर्माची, ती नेहमीच अन्यायाला बळी पडत आलेली आहे. अहो, एका तिचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं? तिचा नवरा वारला यात तिचा काय दोष? सांगा ना, तिचा काय दोष? आणि यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारकडे सतीप्रथावर बंदी आणण्यासाठी मागणी केली आणि इंग्रजांनी सती बंदी आणली. सती प्रथावर बंदी आणली आणि विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नावही ठेवलं यशवंत. यशवंतला आम्ही डॉक्टर केलं आणि त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ पसरली. काखेत गाठ येऊन लोक धडाधड मरू लागले होते. आम्ही आणि यशवंत रुग्णांची सेवा करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो आम्हालाही होणारच होता. पण जगलोय मुळात समाजासाठीच ना. मग समाजासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री माई सुद्धा झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. अहो, बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. तसेच सतीप्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही बंदी आणली. कारण आनंद होता तो आया बहिणींना शिकवण्यातच. म्हणूनच म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घरादाराला शहाणं करते. धन्यवाद. सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग. सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग दैऱ्याला. दुसरी ओवी गायली तुझ्या ग दैऱ्याला. दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलांनी अनाथांचे माय बाप होऊनी. अबलांनी अनाथांचे माय बाप होऊनी. यशवंत बाळाला दत्तक घेतला. यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला. माणुसकीचा राजात नित्य ग वाहिला. माणुसकीचा राजात नित्य ग वाहिला.